सर्वांना नमस्कार. मराठी बालभारती इयत्ता 3 या पाठ्यपुस्तकातील आज आपण 10वा पाठ रेषांची जादू या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आपली शाळा या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नोटिफिकेशनवर क्लिक करा. चला तर मग वळूयात स्वाध्यायाकडे. आम्हाला हे समजले. यात प्रश्न पहिला आहे, कारणे लिहा. जुईला रागच आला कारण तिच्या मनासारखं चित्र होत नव्हते. खोडलेल्या रेषांना खूप वाईट वाटले कारण जुई चित्र काढायचे थांबवून कंटाळून झोपायला गेली. जुईला खूप आश्चर्य वाटले कारण सकाळी तिने पाहिले की कागदावर सुंदर चित्र होते. जुई नवीन चित्र काढायला बसली कारण तिची चूक तिला समजली. प्रश्न दुसरा आहे, कोण म्हणाले? आपण वेड्या वाकड्या असलो तरी आपल्यातून किती छान चित्र तयार होऊ शकतात, असे एक रेष म्हणाली. हे चित्र कसं तयार झालं, असे जुई म्हणाली. तू सारखी खोडत असतेस म्हणून आम्हाला किती वाईट वाटतं, असे रेषा म्हणाल्या. अरे रे, चुकलंच माझं, असे जुई म्हणाले. प्रश्न तिसरा, कृती पूर्ण करा. बघा, मध्यभागी रेषांची जादू या पाठात आलेल्या विविध आकारांची नावे असं लिहिलेलं आहे आणि साईडला आपल्याला 4 जागा दिलेल्या आहेत, तिथे आपल्याला लिहायची आहेत. मग लिहूयात आयत, नंतरचा आकार चौकोन, खाली लिहूयात त्रिकोण आणि इकडे लिहूयात षटकोन, लंबगोल. चला पुढे जाऊयात. विचार करा व सांगा. पाठातील खोडलेल्या रेषांपासून कोणते चित्र तयार झाले ते पाहून जुईला काय वाटले ते तुमच्या शब्दात सांगा. उत्तर लिहूयात. खोडलेल्या रेषांपासून सुंदर निसर्ग चित्र तयार झाले, त्यामुळे तिला आश्चर्य वाटले. हे चित्र कसे तयार झाले असा तिला प्रश्न पडला. चर्चा करू. यामध्ये प्रश्न आहे, चित्र तयार करण्यासाठी रेषांचा कसा उपयोग होतो याविषयी मैत्रिणींबरोबर गप्पा करा, चर्चा करा. उत्तर लिहूयात. रेषांपासून चित्राची बाह्यरेषा काढता येते. सरळ, वाकडी, तिरकी, उभी आणि आडवी रेषा वापरून विविध आकार तयार करता येतात. प्राणी, पक्षी, झाडे, घरे, फुले इत्यादींची चित्रे रेषांच्या सहाय्याने काढता येतात. प्रश्न दुसरा आहे, तुम्हाला पडलेल्या स्वप्नाबद्दल घरातील व्यक्तींबरोबर गप्पा मारा. उत्तर लिहूयात. मला एक छान स्वप्न पडले. त्या स्वप्नात मी आकाशात पक्ष्यांसोबत उडत होते किंवा होतो. खाली हिरवीगार झाडे, नद्या आणि डोंगर दिसत होते. सकाळी उठल्यावर मी हे स्वप्न आई बाबा आणि आजी आजोबांना सांगितले. त्यांनीही त्यांच्या स्वप्नांच्या मजेदार गोष्टी सांगितल्या. आम्ही खूप गप्पा मारल्या. तर मुलांना बघा, ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही वेगळं लिहू शकता. तुम्हाला जे स्वप्न पडलेलं आहे त्याबद्दल तुम्ही लिहू शकता. पुढे खेळूया शब्दांशी मध्ये. प्रश्न पहिला आहे, खालील आकारांच्या तुम्हाला माहित असलेल्या वस्तूंची नावे सांगा व लिहा. पहिला आहे चौकोनी, आपण लिहूयात खुर्ची. आहे त्रिकोणी, समोसा. गोल आहे मडके. नंतर आयताकृती लिहूयात टेबल. पुढे प्रश्न दुसरा आहे, ओळखा पाहू, मी कोण? मग पेन्सिल असो की खडू, उभी, तिरपी, सरळ, आडवी, हाताने कुंचल्याने ओढू. लवकर सांगा, मी कोण? उत्तर लिहूयात रेषा. नंतर लिहिते हो यामध्ये जुई, रेषा व पाठात आलेले विविध आकार यांच्यातील संवाद तुमच्या शब्दात लिहा. चला लिहूयात. जुई म्हणते, नमस्कार मित्रांनो, तुम्ही कोण आहात? रेषा म्हणते, मी रेषा आहे, माझ्यापासून अनेक आकार बनतात. चौरस म्हणतो, मी चौरस, माझ्या चारही बाजू सारख्या असतात. त्रिकोण म्हणतो, मी त्रिकोण, समोसा, खंड, रुमालाची घडी या आकारात मी तुम्हाला भेटतो. आयत म्हणतो, मी आयत, तुमच्या वर्गात असणारा फळा, टेबल या आकारात मी तुम्हाला दिसतो. जुई म्हणते, वा, तुम्ही सगळे किती छान आहात. तुमच्या या सर्वांच्या वेगळेपणामुळे अनेक सुंदर व उपयोगी वस्तू तयार होतात. सर्व आकार म्हणतात, खूप खूप धन्यवाद जुई. आता पुढे आहे, चला वाचूया. इथे खाली एक उतारा दिलेला आहे, त्यातील अपरिचित शब्द शोधायचे आणि उत्तराला योग्य शीर्षक ही लिहायचं आहे.
हे काम मुलांना तुम्ही करा. आता उत्तरा वाचूयात. सुगरण हा एक कुशल पक्षी आहे. तो आपल्या सुंदर घरट्यासाठी ओळखला जातो. सुगरणीचा खोपा म्हणजे त्याचे घरटे, जो तो अतिशय कौशल्याने आणि मेहनतीने तयार करतो. हे घरटे झाडांच्या फांद्यावर लटकलेले असते आणि त्याची रचना अत्यंत आकर्षक व मजबूत असते. सुगरण पक्षी गवत, काड्या, पानांचे तुकडे आणि तंतू याचा वापर करून खोपा विणतो. त्याच्या चोचीच्या मदतीने तो एक एक तुकडा अचूकपणे गुंफतो. या घरट्याचा आकार साधारणपणे उलट्या भांड्यासारखा किंवा लटकत्या पिशवीसारखा असतो. सुगरणीचा खोपा आपल्याला मेहनत, कौशल्य आणि नियोजन यांचे महत्त्व शिकवतो. छोट्या पक्षाने एवढे सुंदर घरटे तयार करणे ही निसर्गाची एक अद्भुत किमया आहे. येथे सांगितले उत्तराला योग्य शीर्षक लिहा. आपण लिहू शकतो सुगरणीचा खोपा. चला त्यातील प्रश्न बघूयात. प्रश्न पहिला आहे, सुगरण पक्षाच्या घरट्याला खोपा का म्हणतात? याप्रमाणे विविध पक्षी व प्राणी यांच्या घरांना काय म्हणतात ते लिहा. चला तर मग लिहूयात. चिमणी, त्याला घरटेच म्हणतात. कावळ्याच्या घराला घरटेच म्हणतात. कबुतराच्या घराला पण घरटे म्हणतात. मधमाशीच्या घरट्याला मात्र पोळे म्हणतात. मुंगीच्या घराला वारूळ म्हणतात. सापाच्या घराला बीळ म्हणतात. उंदराच्या पण घराला बीळच म्हणतात. सिंहाच्या घराला गुहा म्हणतात. गाय आणि म्हैस राहतात तेव्हा ते आपण गोठा म्हणतो. घोड्याचं घर असते तबेला आणि कोंबडीच्या घराला आपण म्हणतो खुराडे. तर अशा प्रकारे आपण आज रेषांची जादू हा पाठ पाहिला. त्या पाठातील संपूर्ण स्वाध्यायही बघितला. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन स्वाध्यायासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.